मंडळी, मी विहानची मम्मी आली तुम्हाला सांगायला आज एक 85 वर्षाचे आजोबा आणि त्यांच्या मोबाईलची कहाणी. सो गोष्ट तशी छोटीशी आहे पण खूप मजेशीर आहे. आणि हो, एंड खूपच मजेशीर आहे, तुम्हाला नक्की आवडेल. सो एक 85 वर्षाचे आजोबा असतात, ते बेडवर झोपूनच असतात. त्यामुळे त्यांना मोबाईलचा नाद लागतो. मोबाईलचा नाद म्हणजे काय हो, इंस्टाग्रामचा नाद लागतो. ते तासाला त्यांची स्टोरी अपडेट करतात. माझं शुगर एवढं, माझं BP एवढं. त्यांचे खूप फॉलोअर्स वाढतात. काही डॉक्टर असतात, काही वकील असतात, काही बिझनेसमन असतात, काही धंद्यावाले असतात. आणि हो, त्यांना इंस्टाग्रामच्या त्या स्टोरीला रिप्लाय पण खूप छान यायचे. ते म्हणायचे, काका काय मग लागू का तयारीला. काकाही मजेशीर रिप्लाय द्यायचे त्यांना. ते म्हणायचे वेट अँड वॉच. एक दिवस काय झालं, रात्री काका अचानकपणे स्टेटसला अपडेट करतात, आम्ही निघालो आमच्या गावात आणि सकाळी काका वारले. 10 दिवस पूर्ण झाले त्यांचं कार्य असतं. तर कार्याच्या दिवशी आपल्याकडे पद्धत असते की पिंडाला कावळा शिवतो. पण काकांच्या पिंडाला काही कावळा शिवेना. त्यांचा मुलगा येतो, पाया पडतो, म्हणतो मी आईला कधीच अंतर देणार नाही. सून येते, ती म्हणते मी सासूला आईप्रमाणे बघेन, तरी पण कावळा काही शिवेना. नातू येतो त्यांचा, नातू काहीतरी पुटपुटतो आणि मग काय लगेच कावळा शिवतो. तुम्हाला माहिती आहे त्यांचा नातू काय म्हणाला असेल? त्यांचा नातू म्हणतो की आजोबा, तुमच्या शेवटच्या स्टोरीला 200 व्ह्यूज आणि 150 रिप्लाय आलेत. आणि तुम्ही ही जी स्टोरी जिच्यासाठी ठेवली होती ना, तिने रिप्लाय केलाय. तुम्ही व्हा पुढे, मी पाठीमागून येतेच. सो तुम्हाला काय वाटतं, इंस्टाग्रामचा नाद चांगला की वाईट? बरोबर आहे ना?